हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. दुपारी 3:18 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. मध्यरात्री 12:07 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. रात्री 7:05 गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 3:18 भवकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 4:37 बालव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या मदतीने ज्योतिषाकडून आपल्या जन्मकुंडलीतील शनी ग्रहाची पोझिशन तपासून पाहावी. मित्रांनो, तो जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहील आणि शुभ स्थितीत असेल तर फार कमी त्रास होण्याची शक्यता राहील. मित्रांनो, अशुभ स्थितीतल्या शनिदेवतेची मात्र आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:16 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:19 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून, बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. मित्रांनो, वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देणार हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराकल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभादे षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम सहस्र उत्तरायणे शेषे ऋतु पौष मासे कृष्ण पक्षे भौम वासरे विशाखा नक्षत्रे शूल योगे विष्टी करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मोहपात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3:18 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता आदर्श अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहे, सर्वसाधारण जनतेसाठी नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो भोगी संक्रांतीचा हा पहिला दिवस आहे. मित्रांनो, भोगी
याचा सविस्तर व्हिडिओ माझा आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. या दिवशी नेमके आपल्याला काय करायचे, काय दान धर्म करायचा आहे, ते देखील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 3:18 भद्रा व घवाड योग आहे. भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला रेग्युलर जी कामे तीच करायची आहे. या वेळेपर्यंत विशेष आणि महत्वाची कामे करायला जाल तर शक्यता आहे आपल्याला अपयश येण्याची. घबाड योग हा अत्यंत शुभ योग आहे. या वेळेपर्यंतच हा देखील योग आहे मित्रांनो. जे काही काम कराल त्याचा दुप्पट तिप्पट फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो. मग तो चांगला असेल किंवा वाईटही असू शकतो मित्रांनो. दशमी श्राद्ध कर्म आहे, कारण भद्रा योग सुरू आहे म्हणून मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर कृपा करून त्यांच्या नावाने आपण पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपले पितृकार्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. काल देखील दशमी श्राद्ध कर्म होते, तर काल करता नाही आले तर आपल्याला ते वेळेची मर्यादा पाळून दुपारी 3:18 हे करावे लागणार आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे आपण नेहमी करतात तेच आपल्याला करता येईल, केव्हाही करता येईल मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा कृपा करून आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे हाती घेऊ नका. त्यात यश आपल्याला शक्यतो येणार नाही. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो. पण महत्वाची किंवा विशेष कामे मात्र अजिबात या वेळेत करू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.